झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। काय ग, सगळी तयारी झाली की नाही? हो आई। अहो, पण तुमचा चेहरा का पडलाय? एवढा मोठा ज्ञानी माणूस आपल्याकडे येतोय, तुम्ही असं स्वागत करणार त्यांचं? अहो, तुम्हाला विचारतो आम्ही काहीतरी। पप्पा, ते आज भार्गवदास स्वामी येणार आहेत ना घरी, म्हणून आई थोड्या उदास आहेत। अरे, स्वामीजी घरी येणार आहे तर चांगली गोष्ट आहे। त्यात उदास होण्यासारखं काय आहे ग? नाही म्हणजे ते घरी येणार आहेत म्हणून मी उदास नाहीये, मग पण ते आल्यावर काय सांगतील ह्याची काही कल्पना नाही म्हणून। म्हणजे काय म्हणायचंय काय तुम्हाला? नाही म्हणजे मागे ते आले होते ना, की त्यावेळी अधिराज बद्दल त्यांनी असं सांगितलं होतं की त्याला राजकारणामध्ये गती येणार नाही, आणि तसंच झालं। त्याच्या आधी सुद्धा मागे सिद्धू बद्दल असं म्हणाले होते की शिक्षणात त्याची प्रगती होणार नाही, तेही खरं ठरलं। त्यामुळे आता परत आल्यानंतर काय सांगतील या विचाराने मला धडकीच भरली आहे। कमाल आहे अगं, यात धडकी भरण्यासारखं काय आहे रेणुका? आळंदीचे स्वामी भार्गवदास हे अत्यंत ज्ञानी माणूस आहे। साधं काय ते साधं, ते आपल्याकडे येतात तेव्हा नेहमी आपल्याला मार्गदर्शन करतात ना। कितीतरी चांगल्या गोष्टी सुद्धा केलेल्या आहेत त्यांनी। आता हे राजकारणाचंच घे, काय रे बाबा, आजपर्यंत जे काही आम्हाला यश मिळालं ना, ते त्यांनी मार्गदर्शन केलं त्यामुळे झाले। तुम्ही ना नको त्या वाईट गोष्टी लक्षात ठेवताय। आणि वाईट म्हणजे तरी काय ग, त्यांनी सांगितलेली सगळी बाकी तर खरी ठरलीत ना। आता तुम्हाला नाही आवडली ही गोष्ट वेगळी। आता ते येणार आहेत, आपण प्रसादाची तयारी करावी हे राहिलं बाजूला, आणि हे डोक्यात नको ते संशय डोकं वर काढत बसतात। बघत काय राहिलाय? चेहऱ्यावरती जरा प्रसन्नता आणा आणि जा कामाला लागा। कमाल आहे। नमस्कार का? सौभाग्यवती भव। या अधिराज, स्वामीजी, संपतराव गाडे पाटील परिवाराकडून एक छोटीशी भेट। स्वामीजी, समृद्धीचं प्रतीक असलेली गजांत लक्ष्मी आहे, त्यात स्वीकारावं आपण। आम्ही कुठलीही भेटवस्तू स्वीकारत नाही। स्वामीजी, जसं तुम्ही म्हणाल तसं, हरकत नाही। स्वामीजी बसावं। स्वामीजी, जेव्हा तुम्ही गावात येता तेव्हा आवर्जून कायमच आमच्या घरी येता, आम्हाला खूप बरं वाटतं। अहो, तुमच्या मार्गदर्शनाची आम्हाला कायमच गरज असते, आणि आजही तुम्ही काही सांगितलं तर आम्हाला समाधानच मिळेल। कर्तव्य ही कौटुंबिक आणि व्यावसायिक दोन्ही प्रकारची असतात।
मनुष्यानी ही 2 दालनं कायम स्वतंत्र ठेवायला हवीत. प्रपंचात सगळं आपल्या मनासारखं घडेल अशी इच्छा बाळगणं चुकीचे आहे. आपल्या पदरी जे पडेल ते समाधानानं स्वीकारावं. रेणुका, बघत काय उभी राहिलीस? नमस्कार कर स्वामीजींना. सौभाग्यवती भव. माणसानं नदीसारखं प्रवाह नेईल तिथे जावं, पण वाट ठरवली तर नवीन खोऱ्यातून वाहत राहण्याची तयारी ठेवावी. जुनाट कल्पनांना धरून राहिल्यामुळे आपली विचारशक्ती खुंटते. काळाबरोबर पुढे जात राहणं यातच शहाणपण आहे. प्रपंचात यश मिळवण्यापेक्षा समाधान मिळवणं जास्त महत्वाचं आहे. एखादा मनुष्य यशाच्या शिखरावर पोहोचला नाही तरी प्रवासात तो काय शिकला हे महत्वाचं आहे. सौभाग्यवती भव. जगातली सगळी युद्ध ही कुठल्या ना कुठल्या लोभापायी होतात. सत्तेचा लोभ, धनाचा लोभ, कुठलाही लोभ हा वाईटच. सचोटी आणि प्रामाणिकपणा गाठीशी असावा. शेवटी विजय इतरांवर नाही, आपल्या मनावर मिळवायचा असतो. तुम्हाला चालणार असेल तर एक प्रश्न विचारू? थांब. त्यांना सारखे प्रश्न विचारायचे नाही, त्यांना खूप कामं असतात. हा तुमच्या नवीन सुनेसाठी आणलेला गंडा. पण हा गंडा बांधण्याआधी याची पूजा करावी लागेल. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरि. भक्तीने स्मरता नित्यायु कामार्थ साधित. प्रथम नाव कुंद दुसरे गणपते, तिसरे कृष्ण कुंदाष्टक, चौथे गजोगरते, पाचवे शिलंबोदर संजय विकटनाथ. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज